कसं ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं 2-3 डिपार्टमेंटची हे करतो, कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो। मी आज जगात जर्मनी, देशात परभणी, भारतात परभणी, या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची नुसती चौकशी करू नका। ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा, मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही। हे सगळ्यावर मोका, सीएससी सेंटरवर मोका, ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका, ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका। सबके सब अंदर कैसे चल रहा है असं लांबून म्हणले पाहिजेत। यांना हे करा। परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे। पण माझं मत आहे असं, विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही एकटं नाही। आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटतं। एकच पर्व हे 2 नेते, ह्यांचा समाज सुद्धा नाही। एकच पर्व हे 2 नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे। अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। आणि राखेचं 10 जून 2021ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती, राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावू आणि त्या बैठकीत बसलेले लोक, आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची, मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल ती राख, येते का नाही? गंगाखेडात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते, हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते, उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते, लोकांच्या डोळ्यात जाते, त्वचेचे आजार होते, कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले। आणि मी म्हणतो धनुभाऊ, हे दीपक मुंडे, अजय मुंडे, हा तर तुमचा चुलत भाऊ आहे सख्खा, सायन्स मुंडे, समाधान बिडगर, मंगेश बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे, गणेश सप्लायर्स, पप्पू फड, बाळू बिडगर, महेश शेप, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फड, सचिन जाधव आघाव, हे लोक कोण आहेत? हे तुमचेच आहेत। सगळे थर्मल उपसून घ्या। 10 वर्ष झालं नंगा नाच चाललाय तिथं, कुणी बी जातंय, जेसीबी लावतंय, उचलून नेते। 20-20 वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचारी। 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळी ते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे। हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली, तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे। परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोकांनो, बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल। माझी विनंती राहील की आता स्वतः मनोज दादा बोलणार, मी अधिकचं भाषण करणार नाही, फक्त एकच विनंती ठेवतो, आज ज्या तडपेने, ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात, शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा,
एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परळीत गेले 20 वर्ष सुरेश धस यांनी परळी पॅटर्नवरती हल्लाबोल केलाय. सुरेश धस यांनी परळी पॅटर्नवरती हल्लाबोल केलाय. नाव न घेता धस यांनी मुंडेंवरती निशाणा साधलाय. परळीत गेले 20 वर्षात तेच सरकारी अधिकारी आहेत असं सुरेश धस म्हणालेत. परभणीतल्या मूक मोर्चातून आमदार सुरेश धस बोलत होते.